गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण सुरूच आहे. जवळजवळ 40 दिवस उलटून गेले आहेत तरी पण त्यांना न्याय मिळत नाही आहे. तर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे बघा, जे धनंजय देशमुख आहे यांचे बंधू आहेत संतोष देशमुख, यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी पण इच्छा आहे. आणि त्यामध्ये कुणीही असू द्या, त्यामध्ये विष्णू चाटी असू द्या किंवा वाल्मिक कराड असू द्या, या सर्वांना फाशी झाली पाहिजे अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी पत्रकाराशी बोलताना बोलून दाखवलं आहे. तर दुसरीकडं जे वाल्मिक कराड समर्थक आहे, हे बीड पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी निवेदन दिलं आहे की वाल्मिक कराड हे त्यांच्यावर ते एकदम निर्दोष आहे, त्यामुळं त्यांना शिक्षा होता कामा नये. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचे देखील कार्यकर्ते आहेत. तर एकीकडं धनंजय मुंडे हे मागणी करत आहेत की फाशी झाली पाहिजे, तर दुसरीकडं त्यांचेच कार्यकर्ते हे मागणी करत आहेत की वाल्मिक कराड हे निर्दोष आहे. पण अनेक CCTV फुटेज समोर आली आहेत. त्या CCTV फुटेजमध्ये जे वाल्मिक कराड आहेत हे सर्व जे आरोपी आहेत, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, या सर्व 5-6 आरोपींसोबत वाल्मिक कराड देखील आहेत. असं देखील CCTV फुटेज जवळजवळ 2 CCTV फुटेज व्हायरल झाले आहेत. त्यामुळं आता पोलिसांचा जो तपास आहे हा योग्य दिशेने सुरू आहे अशी माध्यमामध्ये चर्चा आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे, जोपर्यंत हा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत मी माध्यमांना काहीही उत्तर देणार नाही, असं देखील स्पष्टपणे धनंजय मुंडे यांनी बाजू मांडली आहे. त्याचबरोबर जे वाल्मिक कराड आहे त्यांना अचानक काल त्रास झाला, त्यामुळेच बीडचं जे सरकारी रुग्णालय आहे तिथं त्यांना दाखल केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे, जे कोणी आरोपी आहेत ज्यांच्याबद्दल मला पुरावा सापडेल, पोलिसांना पुरावा सापडेल, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर काही दिवसापूर्वी मकोका देखील दाखल केला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळतो का, आणि तुमचे काही प्रश्न असतील या केसबद्दल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.